जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. संगमनेर येथे प्रवरा नदी तीरावरील गंगामाई घाटावर चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन सभा उत्साहात पार पडली. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रगतिशील संघटनांनी एकत्र येत ऐतिहासिक लढ्याला अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली महाड येथे चौदार सत्याग्रह छेडला. त्या काळात अस्पृश्य समाजाला सार्वजनिक पाणवठ्यांवरून पाणी घेण्यास बंदी होती. या अन्यायकारक व्यवस्थेविरोधात आंबेडकरांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह महाड येथे आंदोलन उभारले. त्यांनी चौदार तळ्याचे पाणी प्राशन करून समानतेचा अधिकार प्रत्यक्षात सिद्ध केला. हा सत्याग्रह केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, तर तो मानवी सन्मान, समानता आणि सामाजिक न्यायासाठीचा निर्णायक टप्पा ठरला. या आंदोलनानंतर अस्पृश्यतेविरोधातील लढ्याला नवी दिशा मिळाली आणि समाजातील भेदभावाविरोधात व्यापक जनजागृती झाली. चौदार तळे सत्याग्रह भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. या ऐतिहासिक लढ्याच्या शताब्दी वर्षानिमित्त संगमनेर तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येत गंगामाई घाटावर प्रवरा तीरी अभिवादन सभेचे आयोजन केले. या कार्यक्रमात व्यक्तांनी आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळात तितकीच गरज असल्याचे अधोरेखित केले. सामाजिक समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन करण्यात आले. या सभेला राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर सागर भालेराव, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सामाजिक कार्यकर्ते के.जी. भालेराव सर, हिरालाल पगडाल, अजिजभाई ओहरा आणि छात्र भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिकेत घुले, ज्ञानेश्वर राक्षे, प्रवीण गायकवाड, रघुनाथ भालेराव, राष्ट्र सेवा दलाच्या सुनंदाताई मेढे, संगीता जमधडे, हिना सोनवणे आणि सूर्यकांत शिंदे, याचबरोबर बहुजन विकास परिषदेचे किशोर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी चौदार तळे सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देत सामाजिक परिवर्तनासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. 20 मार्चला आज काय घडलं होतं तर 100 वर्षापूर्वी चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता. 20 मार्च 2027 साली चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. चौदार तळ सगळ्यांसाठी खुलं झालं आणि त्याचं शताब्दी वर्ष आजपासून सुरू होत आहे. 26 पासून ते 27 पर्यंत हे शताब्दी वर्ष असणार आहे. 2 महत्त्वाच्या घटना या वर्षी आपण साजरा करणार आहोत. 20 मार्चला चौदार तळ्याची शताब्दी आणि 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुल्यांची द्विजन्मशताब्दी आहे. महात्मा फुल्यांचे हे 200वे वर्ष आहे जन्मशताब्दीचं. आणि ज्या फुले शाहू आंबेडकरांचं आपण नाव घेतो, ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेचे आपण स्वतःला वारसदार मानतो, त्या परंपरेतल्या डॉक्टर आंबेडकरांच्या चौदार तळ्याची शताब्दी आणि महात्मा फुल्यांची द्विजन्मशताब्दी असा योगायोग यावर्षी जुळून आलेला आहे. आणि त्या निमित्तानं ही जी काही समाजातली विषमता आहे, मग ती धार्मिक आहे, ती सामाजिक आहे, ती राजकीय आहे, ती शैक्षणिक आहे, ती जेंडरच्या बाबतीत सुद्धा आहे, लिंगभेदाच्या बाबतीत सुद्धा आहे. तर ही सगळी विषमता जर आपल्याला मोडायची असेल तर मला असं वाटतं की ह्या वर्षाचं औचित्य आपण साधलं पाहिजे. आणि या वर्षी विषमता निर्मूलन निर्धार वर्ष आपण सगळेजण साजरे करणार आहोत. विषमता निर्मूलन वर्ष म्हणजे काय तर विषमतेच्या विरोधात जे जे लोक लढत आहेत. आता हा कार्यक्रम अतिशय कमी वेळेत आणि कमी रिसोर्समध्ये आपण घ्यायचं ठरवलं आणि स्थळही निवडलं ते गंगामाईचा घाट, जिथे आपल्याला मंडप लागणार नाही, जिथे आपल्याला साऊंड सिस्टीम लागणार नाही, परंतु विषमतेच्या विरोधात लढणारी आपण सगळी मंडळी आज त्या निमित्तानं प्रवरा तीरी जमलेलो आहोत. आणि पाण्याचा संघर्ष हा फार महत्त्वाचा राहिलेला आहे. मगाशी ते बोलताना म्हणाले निळवंडेचं पाणी वगैरे काहीतरी तुमचा विषय चालू होता. बाबासाहेबांच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रसंग चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि बुद्धाच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रसंग म्हणजे रोहिणी नदीचा पाणी वाटपाचा प्रश्न. पाण्याचा सत्याग्रह कोणालाच चुकलेला नाही. महात्मा फुल्यांनी सुद्धा आपल्या घरातला हौद अस्पृश्यांसाठी खुला करून दिला. प्रत्येक महामानवाच्या आयुष्यात पाणी हे आलेलंच आहे आणि त्याच्यामुळे त्या पाण्याला साक्षी ठेवून आपण आजचा हा कार्यक्रम करावा असं ठरलं. आनंद याचाच वाटतो की आजचा दिवस जो आहे हा सामाजिक समतेचा जिथे मुहूर्तमेढ रवली गेली तो हा कदाचित दिवस. आणि आज 99 वर्ष कंप्लीट झाली. तर सागर आहे 1 वर्ष आपल्याकडे बाकी की आजही या समाज व्यवस्थेमध्ये इतकं सगळं त्यांनी कितीतरी महान लोकांनी
संतांनी आणि सगळ्या राजांनी जे काही त्याग स्वरूप दिलेलं आहे, तरी आज वर्णव्यवस्था या समाजात आहे. जर हा आज आपल्याला कार्यक्रम करायला लागतो त्याच्यावरून समजायला काही हरकत नाही. हे 100 वर्ष झाले तरी आज वर्णव्यवस्था आहे. तर मला एकच म्हणणं आहे की असं की जर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर 100 वर्ष कंप्लीट होणार असतील तर आजही कितीतरी गावं आहेत तर तिथे आज वर्णव्यवस्था आहेच. आजही त्या कुटुंबांना कुठेतरी बाहेर ठेवून काम केलं जातं. आजही त्यांना त्या पेपरमध्येच घेतलं नाही जात तेव्हा त्या बाकीच्या गोष्टींमध्ये कधी. मला असं वाटतं की ह्या आजच्या दिवशी मी एकच म्हणेल की जर आपण हा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या सत्याग्रह स्वरूपाला या विचारांना पुढे घेऊन जाणार असेल तर आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू आणि ही या वर्षभराची फार मोठी संधी असेल का त्या लोकांना आपण कनेक्ट करू शकतो जे आपल्यापासून लांब गेली. आणि खरंच दुःख असं वाटतं की कुटुंब आपलं आहे, माणूस आपला आहे, पण तो त्याच्याकडे काही अज्ञान गोष्टींमुळे तो आपल्यासोबत नाही. आणि मला असं वाटतं की ह्या स्वरूपाने 1 वर्षाच्या अज्ञानाला दूर करू आपण त्यांना शिकू. जसं बाबासाहेबांचं होतं की 2 रुपये जर आले तर 1 रुपया तुमच्या पुस्तकासाठी द्या आणि 1 रुपया तुमच्या उपजीविकेसाठी. तर मला असं वाटतं की आज आपण वैचारिक स्वरूपाने लोकांपर्यंत पोहोचू आणि आपल्यापासून आपली गेलेली हात आणि आपली बोटं ती आज पुन्हा एकत्र घेऊ आणि आपला पंजा हात व्यवस्थित बनवू आणि पुन्हा. आणि मला असं वाटतं हेच खरं अभिवादन आज असेल बाबासाहेबांना. त्यामुळे तुम्ही मला संधी दिली बोलायची. त्या 14 तळाच्या याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्याची शताब्दीच्या निमित्ताने आज आपण संगमनेर प्रवरेच्या तिरी इथे जमलेलो आहोत आणि महात्मा फुलेंची द्विशताब्दी या वर्षापासून सुरू जात आहे. दोन्ही फार मोठे कार्यक्रम आपल्यासमोर आहे. मला असं वाटतं की याच्यामार्फत आपण समाजामध्ये जी जी विषमता आहे तिच्या संदर्भात जे काही कार्यक्रम सौंदळा गावचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे त्या पद्धतीच्या काही गावामध्ये ठराव करता येतील का. काही गावामध्ये हे छोटे छोटे जरी मुद्दे असेल पण सौंदळ्याने आज जी कृती केली ती देशाला दिशा दर्शवणारी कृती की सगळीकडे जाती धर्माचं इतकं भयंकर वातावरण असताना एखादं गाव अशा पद्धतीचा निर्णय घेतो ही अभिमान बाळगण्यासारखी बाब आहे. मला असं वाटतं की सेवादलांनी पुढाकार घेतला आणि सगळ्या समविचारी संघटना ज्याच्यासोबत आहेत आपण असे उपक्रम आपल्या मार्फत आपल्या गावातल्या लोकांसोबत करू शकतो का असा या ठिकाणी आपण निर्णय करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण या ठिकाणी सर्व समविचारी युवक कार्यकर्ते संघटना या ठिकाणी जमलेलो आहोत. मी या निमित्ताने एकच सांगू इच्छेल की सध्या देशामध्ये जी काही परिस्थिती आहे जो काही जातीवाद या ठिकाणी पेरला जातो तो जातीवाद गाडण्यासाठी आपण सर्व समविचारी पक्षाचे लोक समविचारी मताचे लोक या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. तर आपण सर्वांनी एकत्र येऊन हा समतेचा लढा लढूया आणि या शताब्दी वर्षानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज मनुस्मृती दहनाचे 100 वर्षाकडे वाटचाल होते आणि आपण त्या संदर्भात इथं जमलेलो आहोत. मनुस्मृतीचं पुस्तक का जाळलं का नाही आणि त्याच्यात काय होतं आणि त्यावेळेच्या घटना कचरू भालराव सरांनी अतिशय उत्तम सांगितल्या. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट अजून लक्षात ठेवण्यासारखी आहे का तिथे जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहाच्या त्या मंडपामध्ये जो काही फोटो होता तो महात्मा गांधींचा होता. तेव्हा मित्रांनो आपल्याला अजूनही एक गोष्ट क्लिअर करावी लागेल की महात्मा गांधी, महात्मा फुले, ज्योतिबा सावित्री फुले, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि असे जे समविचारी लोक आहेत त्यांनी जे जे म्हणून समतेसाठी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय ते आपण घेतलं पाहिजे आणि या सगळ्यांना घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. ही एक महत्वाची गोष्ट आज आपण इथं करूया. दुसरी महत्वाची गोष्ट मला जी सांगायची ती अशी आहे की मनुस्मृतीचं दहन झालं त्याच्या आम्हा बायकांविषयी तर फारच गलिच्छ आहे त्यामुळे ती जाळलीच पाहिजे हजारदा. पण नव्या मनूचे नवे कायदे सुद्धा येत आहेत. नव्या मनूचे नवे कायदे येत आहेत आणि नवीन मनू तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अडवतो. म्हणजे तुम्ही एका सोसायटीमध्ये जमीन घेताना तुम्हाला जात विचारली जाते. तुम्ही दवाखान्यात गेले तर कधी कधी तुम्हाला जात विचारली जाते. तुम्ही एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये गेलात तर जात विचारली जाते. युजीसीचा कायदा आणला सरकारनं. युजीसीचा कायदा आणला सरकारनं. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे की एकदा तो GR वाचा. सागर तो GR एकदा वाचा आणि एकदा मीटिंग मध्ये अशाच मीटिंग मध्ये त्या GR मध्ये काय आपल्या बरोबर आहे काय त्रुटी आहेत याच्याबद्दल सुद्धा विचार करा. कारण पायल तडवी आणि आपला रोहित वेमुला यांच्या मृत्यूच्या याच्यावरती तो कायदा आलेला आहे. कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाहीये फक्त कायदा आणलाय. तर असं होता कामा नये याची सुद्धा आपण पुन्हा एकदा नव्या मनूची गोष्ट ही याच्यामध्ये आपण हे आलं पाहिजे. आणखी एक दृष्टी हात जोडून विनंती करेल. आता मी तुम्हा सगळ्यांची कोणाची बहीण आहे नात्यानं वयानं कोणाची आई पण वाटत असेल
या सगळ्या नात्यांना तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की आजी पण म्हणा, वैचारिक दृष्ट्या जी लोक एकत्र आहेत त्यांचं तर विचार म्हणून आपण जर एक आहोत तर विचार म्हणून आपण सतत एकत्र आलं पाहिजे. आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलाय हा एक सृजनांचा मेळावा आहे, याचं संबोधन मी अशा पद्धतीने करेन. आपल्याला हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा, चळवळीचा वारसा जर पुढे चालवायचा असेल, हा नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर या विषमता निर्मूलनाचा निर्धार जो आपण ठेवलेला आहे त्याच्या निमित्ताने आपण एक यात्रा काढली पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयापर्यंत ती यात्रा पोहोचली पाहिजे. विषमता निर्मूलन संवाद यात्रा असं तिचं नाव आपण ठेवू. सर्व पुरोगामी संघटनाच्या प्रतिनिधींनी त्याचं नेतृत्व करावं आणि जास्तीत जास्त युवकांपर्यंत ही यात्रा पोहोचवून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा जागर करावा अशी विनंती या निमित्ताने मी आपणास करतो. धन्यवाद. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. व सर्वात अगोदर या कार्यक्रमाचे जे आयोजक ज्यांनी आम्हाला इथं बोलवलं व त्या सर्व गटतटाच्या सर्व लोकांना या ठिकाणी बोलवलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण की इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही आलो त्यावेळेस धर्माची गाणे बोलले गेले, समतेची गाणे बोलले गेले, बाबासाहेबांवर गाणं बोललं गेलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा जातीगत न ठेवता या ठिकाणी सर्व धर्माच्या गाण्यावर या ठिकाणी एक सुंदरसं असं आयोजन करण्यात आलं. आणि मी या ठिकाणी सांगतो का किशोरभाईंनी जे सांगितलं का ज्यावेळेस आपण गटातटात विखुरले जातो, ज्यावेळेस गटातटात विखुरले जातो कुठल्या प्रकारचं हे होत नाही. पण मला वाईट एवढंच वाटतं का ज्यावेळेस एखाद्यावर अन्याय होतो त्याला फक्त त्यावेळेस बाबासाहेब दिसतात, ज्यावेळेस एखाद्यावर अन्याय होतो त्याला त्यावेळेस त्याचा धर्म दिसतो, ज्यावेळेस कोणावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस त्यांना फक्त त्याची जात दिसते. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो का आपण कुठल्या प्रकारची जात धर्म न ठेवता बाबासाहेबांनी ज्यावेळेस राज्य घटना लिहिली त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी जो कोरम लिहिला त्याच्यामध्ये सर्व जातीला सामान्य न्याय देण्याचा त्यांनी जे त्याच्यात उल्लेख केला. मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की अशा सुंदर कार्यक्रमाला या नवयुवकांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला मी सर्वांचं अभिवादन करतो. तिथेच थांबतो. जय भीम, जय भारत. त्याची जन्म आपण शताब्दी साजरी करतो. सगळ्यांची मतं आपल्याला सगळ्यात माहिती आहे आणि बाबासाहेब सगळ्यांना जास्त माहिती. आपण सर्वच सुज्ञान आहोत. पण मी चळवळीकडे बघताना एक कार्यकर्ता म्हणून मी असं बघतो की पाणी त्याच्या अगोदरही मिळतच होतं, सर्वच पित होते, बिगर पाण्याचं कोणी जगू शकत नाही. पण बाबासाहेबांचा तो जो पाण्याचा जो लढा होता तो समतेचा लढा होता की ह्या जगामध्ये समजा मंदिर असेल, देवळं असेल, जिथं डुकरं जात असतील, गाढवं जात असतील, कुत्रे जात असतील त्या कुत्र्यांना तिथं सन्मान मिळतो, जनावरांना सन्मान मिळतो. पण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मान मिळत नाही. म्हणून तो एक लढा होता. म्हणजे काळा राम मंदिराचा लढा असेल किंवा पाण्याचा लढा असेल, तो पाणी का द्यावं किंवा आम्ही माणसं आहोत म्हणून माणसाला माणूस म्हणून ते पाणी मिळायला पाहिजे आणि त्याच्यावर आमचा हक्क आहे आणि ते निसर्गाचं आहे. हे काय कुणाची मालमत्ता नाही, ही निसर्गाची मालमत्ता आहे आणि ती या सर्वांची मालमत्ता आहे. म्हणून तो बाबासाहेबांचा तो एक संघर्ष होता. मी आणखीन कार्यकर्ता म्हणून चळवळीकडे काय बघतो की आता आंबेडकरी चळवळीमध्ये एवढे गट आणि एवढे तड झालेले आहे की आपला युगो आणि आपण आपले म्हणजे समजा एखाद्या कार्यकर्त्याने कार्यक्रम घेतला की तो त्या पक्षाचा त्या गटाचा कार्यक्रम आहे म्हणून सुद्धा आपण आता जायला तयार नाही. तर मी विनंती करेल की ह्या माध्यमातून या शताब्दी वर्ष आपण साजरी करताना आपण जरा आपला जो युगो आहे तो जरा बाजूला ठेवूया आणि खरंच आपण एकत्र येऊया. आज जसे जमले आपण धागा जो आहोत तो धागा म्हणून राहूया. एखाद्या काय होतं की एखादा कार्यक्रम घेताना इतकी दमछाक होती की माणसं यायला तयार नाही, आपण भेटायला तयार नाही, समोरून बोलायला तयार नाही. आणि हे आपलं क्षणिक जगणं आहे. मी आता ज्या घडामोडी बघतोय माझ्या जीवनातल्या की माझ्या खूप जवळची खूप माणसं निघून गेले आणि आपण कोणत्या कशामध्ये जगत आहोत हे पण आपल्याला जरा समजलं पाहिजे. तेव्हा मी सगळ्यांना खूप वेळ न घेता मी सगळ्यांना विनंती करेन की किमान गटातटात न राहता आपण सर्व एकत्र आहोत आणि माणूस म्हणून जगूया आणि बाबासाहेबांच्या विचाराने चालतोय तर बाबासाहेबांच्या विचाराने जगूया. आज या निमित्ताने चौदार तळाच्या शताब्दीच्या निमित्ताने आपण सर्व पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आणि या गंगामाईच्या घाटावर आपण सर्वांनी भोजनांनी एकत्र येऊन हा सत्याग्रह महाराष्ट्र सत्याग्रह याचं शताब्दी 1 वर्ष 19
27 साली पूर्ण होणार आहे. तर या वर्षभरात माझा असा विचार आहे का सर्व पूर्वग्रही विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांना मी हे सांगू इच्छितो की आता हा आपण ह्या ठिकाणी या निमित्ताने जमलेलो आहोत, परंतु हा आपण एक एक महिन्यामध्ये एक दिवस असा ठरवून कुठल्या गावात हा कार्यक्रम घ्यायचा का गावामध्ये आपल्याला समतेचा विचार हा पोचवायचा आहे. लोक भरकटलेले आहे आणि त्या लोकांना एकत्र करण्याचं काम आपण या सर्व संघटनेने व सर्व पूर्वग्रही विचाराच्या कार्यकर्त्यांनी करावं आणि आम्हाला सर्वांनी त्याच्यामध्ये सामील करावं. या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं त्याबद्दल तुमचं सर्व धन्यवाद. स्टॅच्यूच्या खाली 4 वाक्य लिहिलेली आहेत, ते फक्त तुम्हाला वाचून सांगतो मी. एक असं आहे, ही क्रांतीची ज्योत कधीही विझू देऊ नका, ती सतत तेवत ठेवा. हे बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलेले आहे. आणि आज आपण आत्मपरीक्षण करायला हवं की ती क्रांतीची ज्योत आपण तेवत ठेवली का विझली, हे स्वतःने आत्मपरीक्षण करायला हवं. देशाचं वातावरण काय आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य काय आहे, त्यानुसार मला वाटतं का आपण त्यांची क्रांतीची ज्योत विझवलेली आहे. आपण ती तेवत ठेवली नाही, जी आपल्या खांद्यावर आपण ठेवायला हवी होती. त्याच्यामुळे ही विषमता देशात माजली, भेदभाव माजलाय, धर्माचं राजकारण माजलंय, त्याच्यामुळे देशाचं पण वाटोळ होत आहे. बाकीची 4 वाक्य तुम्हाला सांगतो. त्यांनी काय सांगितलंय, जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय, जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय सामाजिक, राजकीय अथवा आर्थिक सुधारणा शक्य होणार नाही. किती महत्वाचं वाक्य. दुसरं अजून एक असं वाक्य आहे, लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडून आणणे म्हणजे लोकशाही. तिसरं असं वाक्य आहे, आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. चौथं वाक्य आहे, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून, हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. आणि आता अजून छोटासा एक अनुभव सांगतो. शशी थरूर यांनी लिहून ठेवलेलं आहे, बाबासाहेबांचे पुस्तक लिहिलं त्यांनी, वारसा आणि हक्क असं काही नावाचं पुस्तक आहे. त्यात एक एपिसोड असा आहे, अक्षरशः वाचताना रडू आलं मला. तर बाबासाहेब घराच्या बाहेर निघतात, पाठीमागून रमाई येते, रमाईच्या हातावर लेकरू असतं. रमाई म्हणजे ओ कुठं चालली, बाबासाहेब बोलून म्हणतात, काय झालं. अहो आपला राजरत्न मेलाय म्हणे, आपला राजरत्न मेलाय म्हणे. बाबासाहेब म्हणतात, अगं ते एका राजरत्नाचं जर मी दुःख करत बसलो, हा अख्खा समाज माझा राजरत्न नाही, हा अख्खा समाज माझा राजरत्न नाही. एक गेला तर मला काही फरक नाही पडणार, मी एकासाठी अख्ख्याला नाही शहीद करू शकत. रडलो अक्षरशः ते वाचताना. आणि आज आपण त्यांचे उपकार ठेवलेत का, काय जाणतो आपण कशासाठी त्यांचा वापर करतो. अन्याय झाला तरच बाबासाहेब आठवतात. प्रत्येक वेळेस तुम्ही झेंडे धर्माचे घेऊन पाळतात, तुमच्या अन्यायाला तुम्हाला संविधानात बाबासाहेब आठवतात, तेव्हा तुम्हाला कायदा आठवतो. हा त्यांनी काय दिलंय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ते जे हक्काधिकार दिले ते आपल्याला माहितीच नाही. आपण ते वाचले पाहिजे, जाणले पाहिजे. बस मी एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. तालुक्यात ज्या 3 ठिकाणी येऊन गेले, त्या 3 ठिकाणी आपण प्रतिकात्मक कार्यक्रम करायचे. पहिला कार्यक्रम आपण संगमनेर खुर्द मध्ये करू, तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन करू. आणि बाबासाहेब आत्ताचं जे संगमनेर शहरातलं बुद्धविहार आहे, त्या बुद्धविहारामध्ये आलेले आहेत, तिथेही त्यांची स्मृती आपण जतन केलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या हातून सगळ्यात ऐतिहासिक काम जे घडलेलं आहे ते संगमनेर तालुक्यातल्या पानोडी गावी घडलेलं आहे. पानोडीमध्ये त्यावेळचे सत्यशोधकांचे नेते, त्यावेळचे आमदार सरदार शिवराव भवानराव थोरात यांनी बाबासाहेबांना, बघा बाबासाहेबांना एका सरदाराने आपल्या घरात मुक्कामी ठेवणं ही सामान्य घटना त्यावेळी नव्हती. ती सरदार शिवराव भवानराव थोरात आमदार होते आणि डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डातही त्यांचा प्रभाव होता. ते बाबासाहेबांना तिथे घेऊन आले, बाबासाहेब तिथे मुक्कामी राहिले, तिथे काही लेखन केलं, त्यांचं पत्रव्यवहार बी आहे. त्या पानोडीच्या वाड्यात सुद्धा आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे. पण तो पानोडीचा कार्यक्रम करण्यापूर्वी पानोडी गावामध्ये जे राजकीय आंतरविरोध आहेत, त्या आंतरविरोधाचा त्याला त्रास होणार नाही
याचीही काळजी घेऊन आपण ते करू. कारण कोणी आपल्या खांद्यावरून त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या भासता कामा नये. तिथे पानवड्याच्या वाड्यात गेलेली गडबडी होऊ शकतात, पण आपल्याला हे 3 कार्यक्रम चौदार तळ्याच्या शताब्दीच्या निमित्ताने करावेत अशी माझी सूचना आहे. महात्मा फुलेंची द्विजन्म शताब्दी आणि याच्या संदर्भात एक व्यापक मीटिंग आपण बोलू आणि त्याच्यामध्ये वर्षभराचा कार्यक्रम राबवू. त्याच्यामध्ये आपल्या परिघाच्या बाहेर पण ज्यांना या समतावादी चळवळीविषयी आकर्षण आहे, ज्यांची मनोवृत्ती विषमतावादी नाही, जे तटस्थ आहेत, त्यांनाही बरोबर घेऊया आणि समतेचा लढा आणखी पुढे नेऊया. त्याचं रणशिंग यापूर्वी अनेकांनी फुंकलं, ते रणशिंग आपण पुन्हा फुंकत फुंकत राहू आणि समतेची लढाई लढत राहू. आणि आज 99 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आजपासून पुढे तो सुरू होईल. खरं तर 1923 साली त्या काळच्या विधिमंडळातच तो पाण्याचा ठराव झाला होता. सिके बोले यांनी तो ठराव मांडला होता आणि सिके बोलने तो ठराव मांडल्यानंतर महाडचं जे नगर परिषद होती तिथं सुलभा टिपणीस म्हणून ते नगराध्यक्ष अध्यक्ष त्याचे, आणि त्यांना असं वाटलं की विधानसभेत तिथं झाले तर आपल्या नगर परिषदेत सुद्धा हा ठराव झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी तो त्या नगर परिषद ठराव केला. ठराव असा होता की सार्वजनिक ठिकाणं जी आहेत, शासकीय सार्वजनिक ठिकाणं, तर ती मंदिरं असो, पाणी असो, ती सगळी खुली झाली पाहिजेत असा तो ठराव होता. परंतु त्या गावातल्या उच्चवर्णीयांमुळं आणि त्या गावातली जी काही जातीयता असेल त्यामुळे त्या जे काही मागासवर्गीय लोक होते, अस्पृश्य लोक होते, ते धजत नव्हते ते सगळं करायला. आणि ते धजत नसल्यामुळं त्या ठिकाणी सहस्रबुद्धे, त्यानंतर चित्रे, हे सगळे जे मंडळी होती बाबासाहेबांना मानणारे लोक होते. म्हणजे आपण जे जातीचा विचार करताना हा पण विचार केला पाहिजे की चित्रे असतील, टिपणीस असतील, ही मंडळी देखील याच्यात सहभागी होती. आणि त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की इथं असा आपल्याला करायचंय. आणि ही जेव्हा चर्चा झाली तेव्हा बाबासाहेबांनी त्यांचे जे सहकारी होते त्या सगळ्यांची चर्चा करून हा कसा आपल्याला आंदोलन करता येईल म्हणून दादासाहेब गायकवाडांशी चर्चा झाली. आणि ती चर्चा इथे संगमनेरच्या दादासाहेब रोमांबरोबर सुद्धा झाली नाशिकला. परंतु परिस्थिती आणि मग त्यांचं काम काय होतं की बाबासाहेबांनी आदेश करणं किंवा एखादी उपक्रम सांगणं आणि त्या कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागणं. त्या काळात साधनं नसताना देखील आता आपण व्हॉट्सअपवर निरोप देतो, पण ते कार्यकर्ते त्या गावात जाऊन त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या लोकांना जमून ते सांगायचे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं मग नंतर कशाचाच विचार करायचा नाही असं समजून लोक त्या महाडच्या चौदार तळ्याकडे गेले. तिथं गेल्यानंतर सुद्धा एक मिटिंग झाली. हा लढा लढायचा कसा, हा कायद्याने लढायचा, तिथं मोर्चा काढायचा, म्हणजे तिथं जायचं त्या सगळ्यांनी मिळून. काही लोकांचं म्हणणं पडलं की कायद्याने लढू. मग तिथं काय जे काय बाबासाहेबांचे सहकारी होते ते म्हटले हे लोक खेड्यापाड्यातून आलेले आहेत आणि घरच्या भाकरी तुकडा घेऊन आलेले आहेत, लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, हे सगळे इथं आलेले आहेत, हे लढ्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे हा लढा झाला पाहिजे. त्यावेळी सुद्धा तिथं पाण्याचा असा प्रश्न होता की ज्या गाव तळ्याला स्पर्श करता येत नाही, पाणी मिळणार नाही, म्हणून काही लोकांनी 40 रुपये म्हणजे काय असतील असं पाणी जमा केलं. आणि ज्या ठिकाणी तो मंडप बांधला केला होता तो सगळा आपला त्या काळात काय असे कापडी मंडप नव्हते, ते झाडा झुडपाची पानं वगैरे नारळाची पानं असं करून तो मंडप बांधलेला होता. इतिहासात नोंद आहे की त्या मंडपामध्ये एक फोटो होता, तो फोटो महात्मा गांधींचा फोटो होता, हे लक्षात घ्या. म्हणून सत्याग्रह एक अत्यंत महत्त्वाचा क्षण म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह होता आणि त्या क्षणाचं आपण 100 वर्षांच्या निमित्ताने हे पुनर्विचार म्हणूया किंवा आपलं आत्मपरीक्षण सर्व काही गोष्टी त्यामध्ये येऊ शकतात की नेमकं 100 वर्षामध्ये ही समाज क्रांती कुठपर्यंत गेली, सध्या या क्रांतीचं सध्याची अवस्था काय आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी त्या निमित्ताने चिंतन त्या ठिकाणी करायला हवं आहे. आणि जसं आता सर्वांनी सांगितलं, रामनी पण सांगितलं की खरोखर परिस्थिती अतिशय दयनीय आहे. खरं तर ज्याला आपण बहुजन म्हणतो तो संख्येने खूप जास्त आहे. तो संख्येने
मेजॉरिटी आहे त्याची खऱ्या अर्थाने, परंतु बहुजनांचीच बुद्धी कुठेतरी भ्रष्ट झाली की काय अशी अवस्था आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर प्रचंड काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. खूप काम आपल्याला करण्याची गरज आहे. अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने त्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी जो संग्राम केला, तो काही संघर्ष केला, त्याचा खरा इतिहास पुन्हा एकदा तरुण पिढीपुढे मांडला पाहिजे. मग तो काळाराम मंदिराचा संघर्ष असेल किंवा चौदार तळ्याचा संघर्ष असेल, अनेक म्हणजे त्यावेळेचे खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं की आता आपण तर खरं सगळेजण सुस्थितीत आहोत, सर्व अर्थाने सुस्थितीत आहोत, शिक्षणाच्या अर्थाने, आर्थिक याच्या अर्थाने. आणि अशा असताना त्यावेळेचे जे बाबासाहेबांचे सहकारी होते ते जर आपण आठवले ते तर अतिशय गरीब लोक होते. आणि ते गरीब असतानासुद्धा त्यांच्याजवळ जे सुज्ञपणा होता, त्यांच्याजवळ जी तळमळ होती चळवळीविषयीची, ती खरोखर आज त्या ठिकाणी राहिलेली नाही. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी खूप, कारण आपला शत्रू हा तो शक्तिवान आहे की नाही मला माहिती नाही, पण तो अत्यंत बनेल म्हणूया किंवा अत्यंत लबाड आहे, बनेल आहे, कपटी कारस्थानी आहे, हे आपण लक्षात घेतो. आणि त्यामुळे तुमची शक्ती जास्त आहे, तुमची संख्या जास्त आहे, पण आता तुमचेच येऊन तुमच्याशी त्या ठिकाणी भांडायला लागलेले आहेत. तुमचेच लोक आता तुकडे येऊन तुमच्या विरुद्ध त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत. खरं तर जात धर्म ही माणसाने निर्माण केलेली, काही स्वार्थी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. आज आपण बघतो की सर्व गोष्टी इतक्या पुढं चालल्या आहेत, विज्ञान पुढं चाललं आहे, AI आलेलं आहे, प्रतिमानव त्या ठिकाणी तयार करण्याचं चाललेलं आहे, परंतु आपल्या मनाची विशालता ही कुठेतरी कुंठित होत चाललेली आहे. आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं म्हणजे ते धर्म असेल, जात असेल, हे आता ॲब्सोल्यूट आहेत, हे आता गैर लागू आहेत, काही त्याला अर्थ नाही खऱ्या अर्थाने. ते आपण केलेलं होतं, ती एक व्यवस्था, त्याची एक काही गरज होती त्यावेळेस. तो आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आज संविधानामध्ये हे सर्व आलेलं आहे ना. जी काही धर्मव्यवस्था निर्माण केली असेल त्यांनी कोणी, तर ती समाजामध्ये नैतिकता राहावी म्हणून केली आहे ना. त्याला आपण नीतिकांड म्हणतो, ते कर्मकांडच वाढत चाललेलं आहे. कर्मकांड असतं, थोडंसं असलं पाहिजे. आपण नाही म्हणत नाही, मंदिरात जाताना हातपाय धुवा किंवा कुठल्याही धर्म प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी जाताना तुम्ही स्वच्छ राहा, शुचिर्भूत राहा, हे ते तिथपर्यंत कर्मकांड ठीक आहे. पण तो आता कर्मकांडच सगळीकडे झालं, सर्व धर्मात झाले. आणि मूळ धर्माचा अर्थ आपण जाणत नाही. तेव्हा आता धर्म आणि संविधानामध्ये जे दिलेले गोष्टी आहेत ते आणि मानवतेच्या परिपूर्णतेचे आहे ना ते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. उद्याच्या काळामध्ये आणखीन काही गोष्टी त्या ठिकाणी निर्माण झाल्या तर ते बदलण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार आहे. त्यामध्ये काला नवे बदलण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून असं संविधान खरं म्हणजे आपल्या सर्वांसाठी ज्यांनी दिलं ते बाबासाहेबांचं खरं पूर्ण अभ्यास आपण केला पाहिजे, समाजापुढे तो मांडला पाहिजे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.